सुरू आहे तिथेही काही कागदपत्र आहेत, त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतंय आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी रिझल्ट काय असेल, अंदाज काय वाटतो तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून? त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारं सरकार आहे, म्हणून तर एवढं मोठं काम झालंय. आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या, त्याचे आकडे पाहिले, त्याचा आपल्याला अंदाज येईल. आज आपण 1,40,000 लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर लावलेत. प्रत्येक जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केलाय. सगळे डे नाईट सगळ्यांच्या सुट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत. पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे. डे नाईट काम लागले, 24/7 काम करताय आपलं सरकार. आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अगदी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आणि समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे. आणि सरकारकडून तुम्ही काही सूचना करू शकता. सरकारकडून बाबा हे आपण हे असं केलं पाहिजे, सूचना करा. सरकार ऐकणारं सरकार आहे. हे सरकार लोकांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे या पॉझिटिव्ह जे सरकार असतं त्याला सहकार्य जर केलं तर ते काम अधिक वेगाने होतं. उद्धव ठाकरेंनी काल आपल्यावर टीका केली. शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि यांच्या समोर महाराष्ट्र ओरबडला जातोय तरी सुद्धा शेपूट घालून हे. त्याच्यावर मी काल बोललो, लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकच, बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, ते घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना, त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण? याचा विचार जनतेने केलाय. ही जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणती आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले, बाळासाहेबांची भूमिका सोडली. आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं, त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? मग मिदनेपणा कोणी केला? बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडलेत. त्यांना मोदींवर देखील माझ्यावर तर केली, परंतु मोदींवर पण टीका केली. त्यांना काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न, जे 370 कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न, जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते, त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता, परंतु ते कसं शक्य आहे? दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते. त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही. मी कालही म्हणालोय, ये काय म्हणतो त्याला, ये जनता सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर, या बेईमानीचं आणि मिंदेपणाचं उत्तर त्यांना जनता देईल. सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणतायत की आम्ही सत्तेत आल्यावर ना भ्रष्टाचाराच्या सत्तेवर आल्यावर ज्यांनी कोविडमध्ये खिचडी घोटाळा केला, ज्यांनी डेड बॉडी बॅग मध्ये घोटाळा केला, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार परत आणून? घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात. आज 24/7 आम्ही काम करतोय. केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे. आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो. असं कधी झालं का? भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण. हे आज होतंय कारण याला नियती आणि नीतिमत्ता साप लागते आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे. म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करते, याचं पोटसूळ आहे. त्यामुळे जनता आज ज्या कामाला महत्त्व देते,
आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले. शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे, 2 तासाचं अंतर 15 मिनिटांमध्ये. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो 15-16 तासाचा 7 ते 8 तासावर आणलाय. अनेक प्रकल्प आम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक करतोय, जगातलं सगळ्यात मोठं टनेल आहे, अजून अर्धा तासाने कमी होईल वेळ. म्हणजे लोकांचं मेट्रो बंद पाडली होती ती आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे विकास, डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची आमचा अजेंडा आहे. आज दावोसमध्ये आम्ही गेलो, जवळपास 3.5 लाख कोटी रुपयाचे MOU साईन झाले. 1-1.5 लाखाचे MOU आणखी त्यांनी कन्सेंट दिले. त्यामुळे 2 ते 3 लाख रोजगार प्राप्त होणार. मग लोक कोणाला सत्तेमध्ये आणतील, लोक कोणाला मतदान करतील? घरी बसणारे ना की काम करणारे ना? धन्यवाद. थँक्यू साहेब. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.